कारण मध्ययुगामध्ये सह्याद्री शब्द हा वापरतच नव्हता। काय सांगतोय? हां, तो शिवाजी महाराज असे एकमेव राजे आहेत की जे डोंगरातून बिलॉंग करतात, मात्र त्यांनी समुद्रातले सुद्धा किल्ले बांधले। असं कोण आहे? उदाहरण नाही सापडणार तुम्हाला। त्या मुघल अधिकाऱ्याला शिवाजी महाराज असे म्हणतात की अरे औरंगजेब म्हणजे मुघलांचा बादशाह औरंगजेब तुम्हाला पत्र पाठवतो आणि म्हणतो की शिवाजीचे किल्ले काबीज करा, आणि तुम्ही त्याला उत्तर काय देता की हो हो आम्ही काबीज करतो। आमच्या या प्रदेशात कल्पनेचा घोडा सुद्धा नाचवणं मुश्किल आहे, तुम्ही किल्ले घ्यायच्या वाता काय करता? की शिवाजी महाराज हे गड किल्ले बांधण्यामध्ये इतके निष्णात आहेत की त्यांना एक आर्किटेक्टच म्हणावं लागेल, असं त्या अधिकाऱ्याने लिहिलंय। तो पुढं असं म्हणतो या इथला भूभाग समजून घेण्यासाठी आणि त्यांच्या मोहिमेंच्या सगळ्या स्ट्रॅटेजीज करण्यासाठी शिवाजी महाराजांनी नकाशे काढून घेतलेत। एक विशेष लोकेशन म्हणजे आजची पावनखिंड। बघा थोडेसे वाद होतील, पण आजही इतिहासकारांचं किंवा अभ्यासकांचं त्याबद्दलचं एकमत नाही आहे। ते या कारणासाठी की कागदपत्रातून दिसणारे उल्लेख आणि आजचं ते लोकेशन पावनखिंडचं हे एकमेकांशी जुळत नाही। त्यांनी दुर्गांवरची व्यवस्था कशी ठेवली याबद्दलची पूर्ण SOPच सगळी त्या म्हणजे आज्ञापत्रात आलेली आहे। त्याच्यामध्ये अगदी म्हणजे सुरुवातीचंच वाक्य आहे की राज्याचे सार ते दुर्ग, म्हणजे बघा हे राज्य कुणामुळे तर हे दुर्गांमुळे, असं त्या दुर्गवर्गमध्ये तुम्हाला पहिलंच वाक्य सापडेल। सह्याद्रीचा पहिला ब्लॉक कुणी लिहिला असेल ना तर त्याचं नाव आहे फ्रान्सिस गेल। तो जेव्हा तोरण्यावर येतो ना तेव्हा मात्र त्यांनी फार सुंदर वाक्य लिहिलंय की तोरण्यावरनं जे मला गडकिल्ल्यांची रांग दिसते, शिवाजी महाराजांच्या डोक्यावर एखादा मुकुट घातला त्या मुकुटांच्या मण्यांसारखी ही सगळी माळ दिसते। सुंदर वर्णन केलं। उन्हाळ भटकंती चॅनल कायमच एक वेगवेगळे विषय आपल्यासमोर घेऊन येत असतो। पॉडकास्टच्या माध्यमातून असतील, गड किल्ल्यांच्या भटकंतीच्या माध्यमातून असतील, तर तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ नक्की अनेक लोकांपर्यंत पोहोचवा। देश विदेशातील आकर्षक टूर्स, सह्याद्रीतले अनेक रोमांचकारी ट्रेक्स हे सगळं तुम्हाला अनुभवायचं असेल तर उन्हाळ भटकंती तुमच्यासाठीच आहे। आमच्या पुढील टूर्स, ट्रेक्स आणि विशेष प्रवास मोहिमांची माहिती वेळेवर मिळवण्यासाठी आम्ही खास व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे। त्या ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही त्यात समाविष्ट होऊ शकता। नमस्कार मित्रांनो, मी ओंकार ओक। उन्हाळ भटकंतीच्या ऐतिहासिक मागोवा या पॉडकास्टच्या सिरीजमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, सह्याद्री आणि इतिहास हे एकमेकांपासून कधीही वेगळे न होणारे विषय, पण कागदपत्रातून जर तुम्हाला सह्याद्री बघायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला एक वेगळी ऐतिहासिक बैठक लागते आणि एक वेगळा अभ्यास लागतो। आणि कागदपत्रातनं सह्याद्री कसा उलगडत गेलेला आहे, सह्याद्रीची कुठली वर्णनं आपल्याला कागदपत्रातनं बघायला मिळतात, ह्या सगळ्याचा आपल्याला संपूर्ण आढावा देण्यासाठी आज आपला मित्र आलेला आहे रोहित पवार। रोहित, मी तुझं मनापासून स्वागत करतो। रोहित एक युवा इतिहास संशोधक आहे ज्यांनी खूप पुस्तकं लिहिलेली आहेत। आत्ता रिसेंटली त्याचं फॉरेन बायोग्राफीज ऑफ छत्रपती शिवाजी महाराज या पुस्तकाचं ट्रान्सलेशन रोहितने केलं, जे सुरेंद्रनाथ सेनांचं ओरिजिनल पुस्तक आहे आणि त्याचं मराठी ट्रान्सलेशन रोहितने रिसेंटली केलेलं आहे आणि त्याच्या 5000 प्रती खपल्या गेलेल्या आहेत, ज्याचा आता पुढची आवृत्ती जी आहे जी लवकरच लॉन्च होईल, मला वाटतं झाली आहे ना का लगेचच होणार आहे। सो ते पुस्तकसुद्धा आम्ही त्याची लिंक तुम्हाला देतोय, ते तुम्ही नक्की विकत घ्या आणि अत्यंत सुंदर असं तुमच्या संग्रही ठेवावं असे रेफरन्स बुक तुम्हाला मिळेल याची खात्री आहे। आज रोहित आपल्याला इतिहासाच्या कागदपत्रातून उलगडणारा सह्याद्री ह्या विषयासंदर्भात मार्गदर्शन करायला, आपल्याशी गप्पा मारायला आलेला आहे। पण पॉडकास्ट सुरू करण्याच्या आधी त्याचं मी गिफ्ट देऊन स्वागत करतो। हे गिफ्ट आहे आमच्याकडनं। सो पुण्यातला एक रिनाउंड ट्रेकिंग क्लब आहे डेक्कन हायकर्स अँड आउटडोअर्स, आमचा मित्र अतुल मोरे याचा, ज्यांनी आता या टी शर्टची नवीन एक मर्चंडाईज चालू केलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं एक अत्यंत सुंदर असं पेंटिंग म्हणू आपण त्याला, डिजिटल इम्प्रिंट जी आहे ती त्यांनी त्याच्यावर तयार केलेली आहे। आणि उन्हाळकडनं ही तुला छोटीशी भेट। थँक्यू। सो आता ऐतिहासिक कागदपत्र आणि सह्याद्री म्हणजे हा कोरिलेटच होणारा विषय आहे, तर का महत्वाचे ऐतिहासिक कागदपत्र सह्याद्रीचा किंवा गडकिल्ल्यांचा मागोवा घेण्यासाठी? बघा, भूगोल असा एक विषय आहे की जो आपण स्वतंत्र असा अभ्यास त्याचा करू शकतो, पण इतिहास असा विषय आहे की तो भूगोलाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही। म्हणजे फक्त तुम्ही कागदपत्रातनं जेव्हा इतिहास बघायला जाता ना तेव्हा तुमच्याकडनं फार चुका होऊ शकतात। त्या चुका होऊ नयेत यासाठी एखादा इतिहास अभ्यासकाने किंवा कोणी इतिहासप्रेमी जो असेल, महाराष्ट्रातला असेल किंवा जगातला कुठल्याही भागात असू द्या, तो इतिहास ज्या भागात घडला आहे ना त्या भागाच्या भूभागाची, तिथल्या भौगोलिक परिस्थितीची जाण असणं फार महत्त्वाचं आहे आणि खूपच इम्पॉर्टंट आहे। आणि आपले गोणी दांडेकर, ज्यांना आपण दुर्ग महर्षी म्हणतो, ते सुद्धा त्यांच्या पुस्तकात म्हणतात की जर का तुम्ही एखाद्या ठिकाणी भटकंती करत असाल आणि तिथला जर का तुम्हाला इतिहास माहीत नसेल तर तुमची ही सगळी भटकंती व्यर्थ आहे।
त्याच्यामुळं इतिहास जेव्हा तुम्हाला अभ्यास करायचा आहे तेव्हा तुम्हाला आपसुकच भूगोलाकडे यावं लागतं आणि महाराष्ट्राचा भूगोल म्हणजे सह्याद्री, त्याच्यामुळे आपल्याला सह्याद्रीकडे यावंच लागतं. आता सह्याद्री हा जो शब्द आहे तो आता आपण अगदी वेळोवेळी तो वापरत असतो, पण सह्याद्री हा शब्द कधी आला किंवा कागदपत्रांमध्ये सह्याद्री या शब्दाचा कधी जुन्यातला जुना उल्लेख कधी बघायला मिळतो? बघा, सह्याद्री शब्द तसा जुना आहे आणि अगदी स्कंद पुराणापासून सह्याद्रीचे उल्लेख आपल्याला सापडतात. पण असा आपण जर का कागदपत्रातनं जर का सह्याद्री शब्द शोधायचं म्हणलं तर मात्र अडचण येते, कारण मध्ययुगामध्ये सह्याद्री शब्द हा वापरतच नव्हता. काय सांगतोय? हां, वापरतच नव्हतं. बरं, हे फक्त मी म्हणत नाहीये, अगदी आपले गजानन भास्करराव मेंदळे त्यांच्यासुद्धा तुम्ही शिवचरित्र पाहिलं तर त्यातही त्यांनी लिहिलेलं आहे एका परिशिष्टात की सह्याद्री शब्द हा कुठं वापरात नव्हता. आता वापरात नव्हता म्हणजे तो अगदीच वापरात नव्हता का? तर तसं नाहीये. अगदी जर का तुम्ही शिवपर्व काळामध्ये एक पत्र आहे आणि त्या पत्र मला सापडलं 1601 साल आहे बरं का त्याच्यामध्ये. बरं. म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधी जवळपास 29-30 वर्ष आधी, आणि तेव्हा सह्याद्री असा एक शब्द एका पत्रात आढळतो आणि शिवचरित्र साहित्य खंड 4 मध्ये ते पत्र प्रकाशित आहे. पण त्याच्या असे वेगवेगळे उल्लेख सापडतात बरं का. म्हणजे जसं अगदी शिवाजी महाराजांचं जे आपण ऑथेंटिक शिवचरित्र म्हणतो शिवभारत, त्या शिवभारत ग्रंथात सुद्धा जवळपास 7 ते 8 ठिकाणी सह्याद्री शब्द, सह्य पर्वते असे उल्लेख भरपूर आहेत. पण साधारणपणे सह्याद्रीकडे बघताना तरी घाटमाथ्यावरचा भाग किंवा घाटाखालचा, घाटावरचा असे उल्लेख मात्र पत्रातनं खूपच आढळतात आपल्याला. त्याच्यामुळे की आपण अंदाज बांधू शकतो की हा उल्लेख नेमका सह्याद्रीबद्दलचा आहे आणि तो या अनुषंगाने केलेला आहे. आता मध्ययुगामध्ये सह्याद्रीचं महत्व खूप वाढलं, म्हणजे गडकिल्ल्यांची बांधणी असेल किंवा एकूणच सह्याद्रीचा प्रभाव आपल्याला मध्ययुगावर खूप बघायला मिळतो. तर असं का झालं? असं नाहीये खरं तर, कारण मध्ययुगाच्या आधी सुद्धा म्हणजे अगदी आपण यादवांपर्यंत जरी जाऊन पोहोचलो किंवा सातवाहन काळ, तेव्हा सुद्धा किल्ले वगैरे असणं, खरं तर किल्ल्यांचे मुळातच किल्ल्यांचे उल्लेख फार जुने आहेत बरं का. म्हणजे अगदी आपल्याला महाभारता काळापासून किल्ला कसा असावा, नगररचना कशी असावी याबद्दलचे बरेच उल्लेख आहेत. म्हणजे किल्ला असावा डिफेन्सिव्ह सिस्टीम म्हणून, हे तर जगजाहीर होतं आणि खूप आधीपासूनच होतं. पण महाराष्ट्रातला भूभागच मुळात असा आहे की तो किल्ल्यांसाठी फार काय म्हणू पूरक आहे असा भूभाग आहे. त्याच्यामुळेच तर यादवांनी त्यांचं राजधानी देवगिरीवर केली. अगदी त्यांच्या आधीसुद्धा जे राजे होऊन गेले, अगदी शिर्क्यांचं जे राज्य आहे इकडं खाली तळ कोकणात म्हणू किंवा कोल्हापूरच्या दिशेने, तर तिकडं सुद्धा त्यांनी किल्ल्यांच्याच आश्रयाने सगळी त्यांच्या राज्याची धुरा सगळी सांभाळलेली होती. पण मध्ययुगात जेव्हा आपण बघतो ना, तेव्हा मात्र छत्रपती शिवाजी महाराज आणि सह्याद्री हे असं एक समीकरण बनून गेलं की त्यांनी शिवाजी महाराजांनी सह्याद्रीचा इतका चांगला उपयोग करून घेतला, इतके वेगवेगळे किल्ले घडवले त्यांनी आणि आपलं राज्य हे सह्याद्रीच्याच जीवावरती त्यांनी इतकं उभारलं, मोठं केलं, आपण असं त्याला म्हणू शकतो. त्याला कारणही तशी होती. आता शिवाजी महाराजांचा जन्मच मुळात किल्ल्यावरचा आहे. बरोबर. अगदी त्यांचा म्हणजे मृत्यूसुद्धा किल्ल्यावरचा आहे. ह्या माणसाला तर म्हणजे गडपुरुषच म्हणतात आपण, अगदी म्हणलंच पाहिजे. त्याच्यामुळं शिवाजी महाराजांना माहीत होतं की जर ज्या बाकीच्या शाह्या आहेत सगळ्या, म्हणजे त्यावेळेस कुठल्या कुठल्या शाह्या होत्या आपल्याकडं, तर आदिलशाही होती, कुतुबशाही होती, प्रॉमिनंटली मुघल्स होते आणि ह्या सगळ्यांचा भूभाग मात्र कुठं असा काही दऱ्याखोऱ्यातला भूभाग नव्हता. आणि त्याच्यामुळं या लोकांना जेव्हा अटॅक करायची वेळ यायची तेव्हा त्यांना इथल्या भूभागाची कल्पनाच नव्हती. याचाच तर फायदा शिवाजी महाराजांनी उचलला आहे ना. अगदी म्हणजे बघा, आपण काय करतो की शिवाजी महाराजांच्या अनेक गुणांबद्दल आपण बोलत असतो की शिवाजी महाराज लिडरशिप म्हणून कसे आहेत, शिवाजी महाराज एक फॅमिली मॅन म्हणून कसे आहेत, पण कायमच आहे ना आपण त्यांचा एक गुण सारखंच एक दुर्लक्षित करत राहिलं बरं का ओंकार. तर तो गुण कुठला, तर शिवाजी महाराजांना डोंगर ओळखण्याची कला मात्र खूप चांगली अवगत होती. आता ते का, त्याची उदाहरणं मी तुम्हाला सांगतो बरं का. की सुरुवातच घेऊयात आपण की मुरुंबदेवाचा डोंगर शिवाजी महाराजांनी राजगड केला. बरोबर. पुढं जावळीमध्ये गेले शिवाजी महाराज आणि मग तिथं भोरप्याचा डोंगराचा प्रतापगड केला आणि मग पुढे या आपण रायरीचा मग लगेचच रायगड केला, कुरटे बेटाचा सिंधुदुर्ग केला, कासा बेटाचा पद्मदुर्ग केला. ही सगळे एक्झाम्पल्स पाहिले तर आपल्याला एकच गोष्ट लक्षात येते की डोंगरांना किल्ल्यांमध्ये कन्वर्ट करून त्याचे स्ट्रॅटेजिकली कसा वापर करायचा हे फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांनाच कळालेलं आहे. करेक्ट. तर एकूणच हे सगळं समीकरण पाहिलं तर मला असं वाटतं की शिवाजी महाराजांनी फक्त सह्याद्रीतच नाही तर अगदी समुद्रात जाऊन सुद्धा तिकडचे किल्ले बांधलेत. बघा, हे गोष्ट फार विशेष आहे बरं का. मला जगामध्ये असा एकमेव राजा वाटतो, शिवाजी महाराज असे एकमेव राजे आहेत की जे डोंगरातून बिलॉंग करतात मात्र त्यांनी समुद्रातले सुद्धा किल्ले बांधले. असं कोण आहे, उदाहरण नाही सापडणार तुम्हाला. तर ही खूप फार विलक्षण गोष्ट आहे. शिवाजी महाराजांना म्हणजे या किल्ल्यांमुळं इतका कॉन्फिडन्स आलाय. एका पत्रातलं मी तुम्हाला उदाहरण सांगतो बरं का. एका मुघल अधिकाऱ्याला लिहिलेलं पत्र आहे, फार इंटरेस्टिंग पत्र आहे. तर त्या मुघल अधिकाऱ्याला शिवाजी महाराजांनी पत्र लिहिले. एक फारसीतनं पत्र आहे, नीलप्रभू त्यांचे अधिकारी होते शिवाजी महाराजांचे आणि त्यांच्या करवी ते पत्र लिहिले.
त्या मुघल अधिकाऱ्याला शिवाजी महाराज असे म्हणतात की अरे औरंगजेब म्हणजे मुघलांचा बादशाह औरंगजेब तुम्हाला पत्र पाठवतो आणि म्हणतो की शिवाजीचे किल्ले काबीज करा आणि तुम्ही त्याला उत्तर काय देता की हो हो आम्ही काबीज करतो. आमच्या या प्रदेशात कल्पनेचा घोडा सुद्धा नाचवणं मुश्किल आहे, तुम्ही किल्ले घ्यायच्या वाता काय करता. खरंय. म्हणजे ह्याच्यातनं शिवाजी महाराजांचा सह्याद्रीवरचा इथल्या किल्ल्यांवरची किती पकड आहे आणि त्याबद्दलचा किती कॉन्फिडन्स आहे की तुमचे कल्पनेचे घोडे सुद्धा इथे चालू शकणार नाही, रिअलमध्ये तर विसरूनच जा. ॲब्सोल्युटली. ह्या सगळ्या उदाहरणांचा आपण जर का आढावा घेतला एक बनवलं तर मला असं वाटतं की कुठं ना कुठेतरी सह्याद्री म्हणजे जसं आपण म्हणतो ना की दुसऱ्या महायुद्धाबद्दल कायम असं एक म्हणलं जातं की रशिया म्हणजे जर्मनीने जेव्हा रशियावरती अटॅक केला तेव्हा त्यांच्या मदतीला कोण धावून आलं तर तो जनरल विंटर म्हणजे थंडी धावून आली. तसं आपल्याला अगदीच की तसा आपल्यासाठी जनरल सह्याद्री आहे आपला, असं वेडेकर सर कायम त्यांच्या व्याख्यानात सांगायचे. त्याच्यामुळं हे मराठ्यांचं आणि सह्याद्रीचं समीकरण फार असं म्हणजे खूप गुंतलेलं समीकरण आहे आणि ह्याचा पुरेपूर फायदा मराठ्यांनी उचललेला आहे. पण मला एक सांग, आता ह्याच अनुषंगाने आपण जर बघायला गेलो तर राजधानी सुद्धा शिवाजी महाराजांनी काही काळानंतर शिफ्ट केली आहे. तर रायगडाचं असं काय भौगोलिक किंवा असं काय महत्व शिवाजी महाराजांना त्यावेळेला वाटलेलं होतं की जेणेकरून राजगडासारखी एक एस्टॅब्लिश झालेली राजधानी त्यांनी रायगडाकडे नेली आणि रायगड तसं म्हटलं तर महाराजांनी स्वतः शून्यातनं बांधलेला केला स्वतःच्या काळामध्ये. ओके, तर काय असं तिथे रायगडाचं महत्व ओळखलं म्हणजे जेणेकरून आपल्याला सह्याद्रीशी हे सगळं जोडतंय. बघा त्याची वैचारिक कारणं बरीच असू शकतात, स्ट्रॅटेजिक कारणं बरीच असू शकतात की राजगडावरून राजधानी रायगडला का हलवली. कागदपत्रातनं आलेलो उल्लेख तुम्हाला सांगतो. सभासद बखरीमध्ये एक उल्लेख आहे, जेव्हा शिवाजी महाराज रायरी म्हणजे तेव्हाचा रायरी बरं का आणि ह्या रायरी किल्ल्याच्या पायथ्याला आले तर तेव्हा सभासद बखरीतलं वाक्य फार महत्त्वाचं आहे आणि त्यातनं कळतं की शिवाजी महाराजांनी का हा गड निवडला असावा की तख्तास जागा हाच गड करावा. पण त्यासोबतच ते काय लिहितात की गड बहुत चखोट, हा गड म्हणजे ह्याचे कडे तासल्याप्रमाणे आहेत म्हणजे कडा कशात असं त्याचं वर्णन आलेलं आहे. या सगळ्या वर्णनामध्ये शिवाजी महाराजांनी त्यांच्या राजधानीची तुलना कोणाशी करावी तर ती देवगिरी किल्ल्याशी केलेली आहे. पण देवगिरी हा किल्ला उंचीने थोडका पण हा गड बहुत उंच, दशगुणी उंच. म्हणजे म्हणून शिवाजी महाराजांनी रायगडाचं जे काय म्हणू आपण की राजधानी केली. मग बाकीची बरीचशी कारणं आहेत बरं का त्याला. मग आपण अशी कारणं मांडू शकतो की अगदी तुम्ही बघा की राजगड ही राजधानी होती. शिवाजी महाराज जवळपास 24 वर्ष या गडावर राहिलेत ना राजगडावर. पण मिर्झा राजाची जेव्हा स्वारी आली त्यांनी मोहीम केली मिर्झा राजाने आणि जेव्हा आपल्याला पुरंदरचा तह करावा लागला 23-12चा, हे किल्ले शिवाजी महाराज म्हणजे तो एक आपण म्हणू की पराभवाचा काळ होता शिवाजी महाराजांचा. पण शिवाजी महाराज त्यातनं अर्थातच भरारी घेऊन पुढे आलेले आहेत. पण तेव्हा शिवाजी महाराजांच्या कुठेतरी लक्षात आलंय की जर का शत्रू सैन्य हे माझ्या गडाच्या आसपास येऊ शकते तर ही राजधानी काय तेवढी सेफ नाहीये. असं एक साधारणपणे सगळेच इतिहासकार अभ्यासक अनेक हा एक तर्क मांडत असतात. पण त्याला एक उत्तर म्हणून एक पूरक उत्तर म्हणू आपण तर हे सभासद बखरीतनं आलेलं आहे की तुम्ही आज बघा रायगडाचं लोकेशन सह्याद्रीतल्या सगळ्या रांगा सोडून तो कसा कोकणातला एक वेगळा असा एक दगड सुटवलेला तो असा गड आहे. आणि त्याचं एक मी जसं म्हणलं ना की शिवाजी महाराजांना गड एखादा डोंगर किल्ला असायला पाहिजे ही नजर शिवाजी महाराजांची फार पारखी नजर आपण म्हणतो तशी अतिशय म्हणजे खूपच पारखी नगर. पण आता जेवढ्या महाराष्ट्रामध्ये राजसत्ता म्हणजे मुघलांच्या असतील शत्रूंच्या आपण सत्ता म्हणूया तर त्यांनी आपल्या सह्याद्रीतल्या किल्ल्यांची नावं बदलण्याचा एक प्रघात चालू केला. म्हणजे जिंकले की स्वतःच्या हिशोबाने ते त्यांची नावं ठेवायचे. तर असे काही किस्से किंवा अशा काही घटना आहेत का की ज्याच्यामध्ये किल्ल्यांची नावं इतर सत्तांनी ठेवलीत आणि त्याचे काहीतरी इंटरेस्टिंग उल्लेख आहेत. म्हणजे इतर सत्तांपेक्षा मी तर म्हणतो की शिवाजी महाराजांनी सुद्धा अनेक किल्ल्यांची नावं बदललीत बरं का त्यांच्या काळात सुद्धा. म्हणजे अर्थातच ज्या सत्ता येतात त्यांना त्यांच्या काय म्हणू आपण त्यांना अनुसरून अशी त्यांनी नावं ठेवलेली आहेत वेगवेगळ्या सत्तांनी. पण विशेष असं आहे की आता बघा शिवाजी महाराजांच्याच अगदी सुरुवातीच्याच काळातलं एक पत्र आहे 1660 म्हणजे अफजल खानावधाच्या अलीकडचंच एक पत्र आहे. तर ते बाजीप्रभू देशपांड्यांनी लिहिलेलं पत्र आहे. त्या पत्रात शिवाजी महाराज काय म्हणतात की हिरडत मावळात एक जासलोसगड किंवा त्याला कासलोसगड म्हणूयात आपण मोडी पत्रांमधनं उल्लेख आलेला आहे. हा गड तुम्ही म्हणजे बसवा इथं 5-25 एक लोक ठेवा इथं शिबंदीसाठी आणि हा गड बांधून काढा, इथं राहण्याची व्यवस्था करा. पुढे जाऊन शिवाजी महाराज काय म्हणतात आणि मग या किल्ल्याला नाव द्या मोहनगड. म्हणजे जासलोसगड किंवा कासलोसगडाचं नाव काय झालं मोहनगड झालं. शिवाजी महाराजांचा पुढच्या काळामध्ये मुक्काम होता पट्टागडावरती, त्याचं विश्रामगड झालं. अशी अनेक किल्ल्यांचे नाव आहेत. जसं रायरीचं रायगड शिवाजी महाराजांनी केलं त्याला तर रायगडाला तर वेगवेगळी नावं आहेत. म्हणजे शिवलंका वगैरे किती ग्रंथांमधनं खूप वेगवेगळी नावं आपल्याला सापडतात. रायगडाची शिवाजी महाराजांच्या काळातलीच नावं अशी वेगवेगळी सापडतात. आता बघा
रायगडाचा आपल्याला शिलालेख आहे. रायगडाचा तुम्ही जगदीश्वराच्याकडे गेला तिकडं शिवाजी महाराजांच्या समाधीकडे, तर तिथं जगदीश्वराचा शिलालेख आहे. तिथं सुद्धा रायगिरो असा शब्द म्हणजे रायगडाला रायगिरो असं पण म्हणलेलं आहे. त्याच्यामुळे कुठं ना कुठेतरी किल्ले बदलण्याचा हा प्रघात शिवाजी महाराजांच्या काळात होता. आता ह्याला अनुसरून मग काय गमती आहेत का? तर भरपूर गमती आहेत बरं का. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे गैरसमज मला इथं सांगायचा आहे. सगळ्यांना असं वाटतं की सगळ्यांना असं वाटतं की सिंहगड किल्ल्याचं नाव हे जेव्हा तानाजी मालुसरे पडले आणि मग ते गड आला सिंह गेला, ही जी एक कहाणी आपण ऐकतो अगदी चित्रपटातनं पोवाड्यातनं, ती सगळी कहाणी आलेलीच आहे आणि ती सगळ्यांना माहिती आहे. पण सिंहगड किल्ल्याचं नाव हे त्या घटनेनंतर ठेवलं आणि पूर्वी त्या गडाचं नाव कोंढाणा होतं, असा जो एक प्रघात दिसतो ना, तो एक गैरसमज आहे. बरं, ह्याचं कारण काय? तर ही जी सगळी घटना आहे, तानाजी मालुसरेंनी जेव्हा गड घेतला, ही आहे 1670ची घटना. पण आपल्याकडे कागदपत्रातनं जसं म्हणतो ना आपण की कागदपत्र जेव्हा येतात ना समोर, तेव्हा खूप वेगवेगळ्या आपल्याला भूगोलाबद्दलच्या खूप वेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. या 1663 म्हणजे ह्या घटनेच्या 7 वर्ष आधी शिवाजी महाराजांचंच एक पत्र आहे या सिंहगडाबद्दलचं, कोंढाण्याबद्दलचं, आणि त्याच्यामध्ये कोंढाणा असा उल्लेख नाही आहे, या सिंहगड असाच उल्लेख आहे. म्हणजे तानाजीरावांच्या बलिदानाच्या आधीपासूनच तो सिंहगड होता. अगदी अगदी. म्हणजे हे कागदपत्रांना आपल्याला स्पष्ट सांगता येतं की त्या घटनेनंतर हे नाव ठेवलेलं नाहीये, पण त्या घटनेच्या आधीपासूनच सिंहगड नाव वापरात होतं आपल्याकडं. पण मग अशी बऱ्याचशा गमती घडल्या बरं का. मध्ये मध्यंतरीच्या काळात जेव्हा इतिहास संशोधकांनी मराठ्यांच्या इतिहासावर बराच अभ्यास आणि सगळी कागदपत्र शोधायला सुरुवात केली, या मध्यंतरीच्या काळामध्ये वासी बेंद्रे नावाचे आपल्याकडे एक इतिहास संशोधक आहेत आणि फार मोठं काम केलं त्यांनी मराठ्यांच्या इतिहासावर असू दे, संभाजी महाराजांच्या चरित्रावर असू दे. तर यांना कागदपत्रांमध्ये कायमच बक्षिंदा बक्ष असा शब्द आढळायचा बरं का. फारसी डॉक्युमेंट्समध्ये हा सारखा शब्द येतोय. तर त्यांनी खूप शोध घेतला की हा बक्षिंदा बक्ष म्हणजे काय. कारण बक्षिंदा बक्ष म्हणजे ईश्वर दत्त असा त्याचा एक उल्लेख होतो, त्याच्यामुळे कुठला तरी हा माणूसच असावा असं म्हणून त्यांनी बराच शोध घेतला आणि त्यांना अखेरीस पगडी म्हणून आणखीन एक इतिहास संशोधक होते बरं का. आणि त्यांना सांगितलं की बक्षिंदा बक्ष हा कुठला काही माणूस वगैरे नाही आहे, हा किल्ला आहे आणि हा आपल्या पुण्याजवळचाच म्हणजे सिंहगड किल्ला आहे. तर सिंहगड किल्ल्याचं नाव पुढच्या काळामध्ये बक्षिंदा बक्ष करण्यात आलं होतं, अशी ती कहाणी. म्हणजे अशा बऱ्याचशा गमती त्या काळात सुद्धा घडल्या होत्या की कागदपत्रानंतर गड किल्ल्यांचं असं नाव दिसतंय, मग हा नेमका कुठला गड असावा की का कुठला वेगळा माणूसच आहे का काय. अशा बऱ्याचशा गमती त्या काळात घडल्या होत्या. बघा कसं असतं की कागदपत्रातनं जेव्हा आपण गड किल्ले पाहतो ना, तर त्याची स्थाननिश्चिती फार एक मोठा अभ्यासाचा विषय. जसं म्हणलं ना की आपण इतिहास आणि भूगोल किती एकमेकांना पूरक असतात, तर ते कायमच हे समीकरण पुढं राहतं. आजही असे अनेक गड किल्ले आहेत की जे आपल्याला फक्त कागदपत्रातनं दिसतात, पण त्यांचं लोकेशन आपल्याला माहीत नाही आहे. मध्यंतरीच्या काळात अनेक म्हणू आपण की दुर्ग अभ्यासकांनी अशी अनेक स्थाननिश्चिती केलेली आहे. मधल्या काळामध्ये असे अनेक गड किल्ले आता उजेडात आलेले आहेत की आपल्याला माहिती आहे की कागदपत्रात दिसणारा अमुक हा किल्ला आता हाच आहे म्हणून. असे बरेचसे उल्लेख. पण आपण जेव्हा किल्ल्यांची नावं बदलण्याबद्दल जेव्हा बोलतो ना, तेव्हा या रायगडाचं नाव पुढच्या काळामध्ये इस्लामगड असं ठेवण्यात आलं होतं. आता हे कशावरनं? तर सगळ्यांना असं एक परत वाटतं की रायगडावरती फक्त 2च शिलालेख आहेत. ते कुठले? तर तो समाधीकडचा जो शिलालेख आहे, प्रासादो जगदीश्वरस्य, आपण जो 8 टोळींचा शिलालेख वाचतो तो एक, आणि त्या पायरीवरती जो हिरोजी इंदुलकरांचा आहे तो दुसरा शिलालेख. पण आपण जर का बघितलं तर पाचाडच्या वाड्याच्या दरवाजाच्या वर आणखीन एक शिलालेख होता, फारसीतनं आलेला तो शिलालेख आहे, आणि तिथं मात्र आपल्याला दिसतं की औरंगजेबाने या रायगडाचं नाव, जेव्हा औरंगजेबाने ताब्यात घेतला हा किल्ला, तेव्हा या गडाचं नाव इस्लामगड असं ठेवण्यात आलं होतं. हा शिलालेख नंतरच्या काळामध्ये तिथून पडला, त्या दरवाजाच्या इथनं पडला आणि त्याचे काही थोडेसे तो डॅमेज झाला असं आपण म्हणूयात. आणि आज तो शिलालेख मात्र प्रिझर्व केला गेला आहे ठाण्यामध्ये बेडेकर इन्स्टिट्यूट ऑफ ओरिएंटल रिसर्च सेंटरमध्ये. आज तो तुम्ही शिलालेख तिथं जाऊन पाहू शकता. तर अशा सगळ्या गमतीत या नावांच्या भरपूर. पण आता रायगडावरनंच आपला विषय निघाला आहे, तर आता इंटरेस्टिंगली तू रायगडाचा एक नकाशा जो आहे, जो त्या काळातला होता, इंग्रजांनी तयार केलेला आपण नकाशा असं म्हणूया, तर अत्यंत एक इंटरेस्टिंग असा तू अभ्यास केलास आणि तो तू लोकांसमोर आणलास, तर त्या एका नकाशाबद्दल सांग. येस, म्हणजे ती बातमी काय ती मी आधी तुम्हाला सांगतो की रायगडाचं मुळातच वैभव इतकं आहे की रायगडावरती इतकी पुस्तकं लिहिली आहेत अभ्यासकांनी, इतका अभ्यास केला आहे या रायगडावर. मग असं नवीन काय सापडू शकतं का? तर ते सापडलं कशा अर्थाने, तर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ह्या रायगडाकडे लोक कसे यायचे याच्या मार्गाचा तो नकाशा मला सापडला. तो इंग्रजांनी तयार केला आणि शिवकाळातच तयार केलेला आहे. बरं, हा शिवकाळात म्हणजे कधी? तर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला जेव्हा इंग्रज उपस्थित होते, इंग्रजांचं एक शिष्टमंडळ तेव्हा उपस्थित होतं, ते शिष्टमंडळ कुठल्या मार्गाने रायगडावरती आलं याबद्दलचा तो नकाशा जॉन फ्रायर नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्याने लिहून ठेवला. हा इंग्रज अधिकारी म्हणजे डॉक्टर आहे बरं का, आणि हा तेव्हा आला होता.
तर जॉन फ्रायर म्हणजे कसं, तर जॉन फ्रायरने त्याचं शिष्टमंडळ जेव्हा आलं, या शिष्टमंडळामध्ये हेनरी ऑक्झंटन नावाचा जो अधिकारी होता, ज्यांनी सगळ्या राज्याभिषेकाचं सगळं वर्णन केलेलं आहे, तो राज्याभिषेकाच्या वेळेस उपस्थित होता बरं का हा हेनरी ऑक्झंटन. आणि हा हेनरी ऑक्झंटन रायगडाकडे कसा आला, तर तो मुंबई मार्गे चौलला समुद्रमार्गे आला, चौलला उतरला, तिथून तो पुढे अष्टमी या गावात आला. त्या अष्टमी गावात त्या हेनरी ऑक्झंटनने मुक्काम केला. बरं. या अष्टमी गावातनं तो पुढं निजामपूरला आला, निजामपूरला एक मुक्काम केला. त्यानंतर तो पुढं गांगोली या गावात आला. आता गांगोलीचं महत्त्व आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की छत्रपती शाहू महाराजांचा जन्म तिथे झाला आहे. या गांगोली गावात आल्यानंतर त्याने तिथून पण पुढं त्याला रायरी मला दिसू लागला असं त्यांनी ते सगळं लिहिलं आहे. आणि मग तो पुढं तिथं पाचाड्या गावी आला असं त्यांनी ते सगळं लिहिलेलं आहे. आणि मग मी रायरी किल्ल्यावरती गेलो. आता हे सगळं वर्णन लिहित असताना त्यांनी सगळी त्याची डायरी मेंटेन केली बरं का, मी कुठल्या कुठल्या मार्गाने कसा आलो. पण जेव्हा त्याला जॉन फ्रायर हा जेव्हा अधिकारी भेटला आणि त्या अधिकाऱ्याने सगळं त्याचं ते वर्णन लिहून घेतलं, तेव्हा मात्र त्याने एक विशेष गोष्ट त्याच्यात केली की त्याने एक भारताचा नकाशा काढला या जॉन फ्रायरने. हा जॉन फ्रायर बरं का, हा इतर गड किल्ल्यांवर स्वतः फिरलाय बरं का, हा स्वतः रायगडावर तेव्हा आला नव्हता, पण त्याने शिवनेरी वगैरे या सगळ्या किल्ल्यांना भेटी दिलेल्या आहेत. तो शिवनेरीवरती जेव्हा जातो तेव्हा तो म्हणतो की तिथं 400 वर्ष जुनं साठवलेलं तूप आहे आणि इथले लोक त्याला सोन्यापेक्षा मूल्यवान असं म्हणतात, असं ते जॉन फ्रायरने लिहिलंय. सांगण्याचा मुद्दा काय की हा जॉन फ्रायर येतो इथं, तो भारताचा नकाशा तयार करून घेतो. हा नकाशा इतका ॲक्युरेट आहे, हा नकाशा काढत असताना त्यांनी दिल्ली दाखवलंय त्याच्यामध्ये, म्हणजे बघा मुघलांची दिल्ली दाखवली, आदिलशहाचं विजापूर दाखवलंय, कुतुबशहाचा गोळकोंडा दाखवलंय, पण त्यांनी शिवाजी महाराजांचा रायगड दाखवताना मात्र शिवाजीच रायगड असं लिहिलंय. थोडक्यात काय तर ही एक राजसत्ता इथे आहे असं दर्शवण्याचा त्याचा एक साधारणपणे आपण म्हणू शकतो की त्याला ते दाखवायचं होतं आणि त्यांनी ते मॅपमधनं दाखवलं. याच मॅपच्या उजव्या भागामध्ये त्यांनी तो आमचं शिष्टमंडळ रायगडला कुठल्या मार्गाने गेलं तो मार्ग त्यांनी तो त्यात रेखाटला आहे. ह्यात अजून एक विशेष गोष्ट काय आहे की रायगडाच्या उत्तरेला त्या नकाशामध्ये तिथे त्यांनी प्रतापगड असं दाखवलं आहे आणि त्या रायगडाच्या दक्षिणेला त्यांनी तिथं चिपळूणचा डोंगर दाखवला आहे. आता जो चिपळूणचा डोंगर नेमका कुठला आहे तर आपण म्हणू शकतो की तो आपला गोवळकोट आहे का परशुरामाचा डोंगर हे नक्की आपण सांगू शकत नाही, पण त्यांनी दाखवलं की चिपळूणचा पण डोंगर इथे आहे. तर या सगळ्या विलक्षण गोष्टी आपल्याला नकाशाच्या माध्यमातून सापडतात. माझ्या माहितीप्रमाणे नकाशा तयार करण्याची खरं तर पद्धत फार जुनी बरं का, म्हणजे ते काय इंग्रजांनी सुरू केली असं नाही आहे. अगदी आपल्या मराठ्यांच्या काळात सुद्धा नकाशे तयार करण्याचे तंत्र अवगत होतंच. त्याचा एक उल्लेख आठवडा म्हणून सांगतो की ॲबेकॅरे नावाचा एक फ्रेंच प्रवासी आला होता, शिवाजी महाराजांच्या काळातच आला होता. हा सुद्धा चौल बंदरलाच उतरला बरं का. खरं तर तेव्हा चौल फार महत्त्वाचं बंदर आहे आणि तो चौलकडून राजापूरला जात असताना मात्र त्याला शिवाजी महाराजांच्या राज्यातनं जायचं होतं, त्याच्यामुळे त्याला परवाना घेणं फार महत्त्वाचं होतं, कारण मॅन्डेटरीच होतं असं पण म्हणूयात. तो येत असताना काय आलं की त्याची जेव्हा शिवाजी महाराजांच्या एका अधिकाऱ्याशी भेट झाली ना, तेव्हा त्यांनी ते अधिकाऱ्याशी झालेलं सगळं संभाषण टिपून ठेवलंय. त्याच्यामध्ये एक फार विलक्षण गोष्ट आहे की शिवाजी महाराज हे गड किल्ले बांधण्यांमध्ये इतके निष्णात आहेत की त्यांना एक आर्किटेक्टच म्हणावं लागेल असं त्या ॲबेकॅरेने लिहिलंय. तो पुढं असं म्हणतो हा ॲबेकॅरे की इथल्या भूभागाचा पूर्ण म्हणजे सगळं समजून घेण्यासाठी, हा इथला भूभाग समजून घेण्यासाठी आणि त्यांच्या मोहिमेंच्या सगळ्या स्ट्रॅटेजीज करण्यासाठी शिवाजी महाराजांनी नकाशे काढून घेतलेत. किती विलक्षण उल्लेख आहे बरं. हा समकालीन उल्लेख आहे आणि हा ट्रॅव्हलर आहे, ह्याला काय कुठल्या बाजूची बाधा नाही आहे आणि हा थर्ड पर्स्पेक्टिव्ह आहे आपण असं म्हणू शकतो. कारण हे फॉरेन ट्रॅव्हलर जेव्हा येतात ना आपल्याकडं तेव्हा एक त्यांचा वेगळा पर्स्पेक्टिव्ह घेऊन येत असतात. त्याच्यामुळे ॲबेकॅरेने ही नकाशाची जी गोष्ट लिहून ठेवली आहे आणि मग आपण जो जॉन फ्रायरचा नकाशा आहे, त्याच्यामुळे शिवकाळात नकाशे असणं काही नवीन नव्हतं. आज दुर्दैवानं असे कुठले नकाशे अस्तित्वात नाही आहेत, फार कमी, म्हणजे पेशवे काळामध्ये काढलेले काही नकाशे आहेत, प्रकाशित सुद्धा आहेत ते, पण शिवकाळातला एखाद्या किल्ल्याचा नकाशा मात्र असं काही उपलब्ध आज तरी नाही आहे दुर्दैवानं. पण त्या अनुषंगाने असं नाही की त्याकडे जाणारे मार्ग दुर्लक्षित असतील, असं मात्र नाही आहे. अशा या निमित्तानं हा नकाशा किंवा नकाशाचा मार्ग मला निश्चित झाला की तो कुठल्या मार्गाने आला आणि त्याचं निरीक्षण एक केलं मी बेसिकली असं म्हणूया. करेक्ट. रोहित, इतिहासामध्ये अशी कुठली घटना आहे का की जी एखाद्या ठिकाणी एखाद्या स्थानी घडलेली आहे आणि त्याच्या स्थाननिश्चितीच्या बाबतीत आजच्या काळात सुद्धा इतिहास अभ्यासकांमध्ये एकमत नाही आहे, तर काय सांगशील? म्हणजे सह्याद्रीमध्ये अशी बरेचसे लोकेशन्स आहेत की त्याची स्थाननिश्चिती म्हणजे काय की परत एकदा की कागदपत्रात आपल्याला त्याचे उल्लेख सापडतात, पण नेमकी ती जागा कुठे हे आपल्याला सांगता येत नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये मग जे कारतलब खानाची शिवाजी महाराजांची लढाई झाली होती किंवा जेव्हा कारतलब खानाला शिवाजी महाराजांनी कसं हरवलं होतं आपण म्हणूयात, तर ती उंबरखिंड त्याचं लोकेशन नेमकं आज आपल्याला माहीत नाही आहे, पण आज एक ठिकाण दाखवलं जातं. एक विशेष लोकेशन म्हणजे आजची पावनखिंड. बघा थोडेसे वाद होतील, पण आजही इतिहासकारांचं किंवा अभ्यासकांचं त्याबद्दलचं एकमत नाही आहे. ते या कारणासाठी की कागदपत्रातून दिसणारे उल्लेख आणि आजचं ते लोकेशन पावनखिंडचं हे एकमेकांशी जुळत नाही.
मग याची पार्श्वभूमी काय, तर सर्वांना माहीत आहे की शिवाजी महाराज जेव्हा पन्हाळ्यावरती आले आणि त्यांना सिद्धी जोहरनी जेव्हा वेढा घातला या पन्हाळ्याला, आणि त्या पन्हाळ्यातनं सुटून मग शिवाजी महाराज विशाळगडकडे आले आणि मग तिथं एक युद्ध झालं, हे सर्वांनाच माहिती आहे ही कथा. आणि मग बाजीप्रभूंचं बलिदान असेल किंवा बांदल सेनेचा पराक्रम असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असतात. पण आज जी पावनखिंड दाखवली जाते, तर ती खिंड जर का तुम्ही पाहिली तर तुम्हाला विशाळगडकडे जाण्यासाठी ती खिंड उतरून जावी लागते, बरोबर. आता कागदपत्रातले उल्लेख तुम्हाला सांगतो की ह्या युद्धाचं किंवा या मोहिमेचं किंवा या सगळ्या प्रसंगाचं वर्णन ज्या समकालीन ग्रंथांमध्ये आलं आहे, त्याच्यामध्ये मग सुरुवातीला शिवभारत हा ग्रंथ आहे की ज्याच्यामध्ये ही सगळी स्टोरी कव्हर केली, आणि शिवभारत सगळ्यात ऑथेंटिक असाच ग्रंथ आहे. आणि त्याच्यानंतर मग जेदे शकावली असेल आणि जेदे करिणा असेल, या तीनही समकालीन ग्रंथांचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला जेदे करिणामध्ये एक विशेष उल्लेख असा सापडतो की शिवाजी महाराज गडाकडे निघून गेले आणि त्यांनी नंतर मग त्यांची जी बांदल सेना आणि बाजीप्रभू देशपांडे असतील यांना तिथं खाली विशाळगडच्या पायथ्याशी जायला सांगितलं. गजापूरच्या घाटीस गेले, म्हणजे शिवाजी महाराज त्यांचं सगळं बाकीचं सैन्य तिथं ठेवून जेव्हा विशाळगडकडे जेव्हा गेलेत, तेव्हा त्यांनी गजापूर घाटीचा तिथं उल्लेख आलेला आहे. विशेष उल्लेख असा आहे की तिथे गनीम चढो दिला नाही, असा तो उल्लेख आहे बरं का. बघा आता कसं असतं की आजची जी पावनखिंड मी जसं तुम्हाला म्हणालो की ती उतरून जावी लागते, पण ह्या कागदपत्रातनं मात्र ती गनिम चढो दिला नाही, म्हणजे गनिमाला चढून दिला नाही आहे विशाळगडकडे येताना. त्याच्यामुळं आजचं जे स्ट्रॅटेजी त्याचं लोकेशन आहे ते विशाळगडच्या पायथ्याशीच ती लढाई झाली आहे असं आपण म्हणू शकतो. आज जर का सॅटेलाईटच्या माध्यमातून किंवा आज जरी तुम्ही तिथं गेलात तर विशाळगडच्या पायथ्याला जी आज खिंड आहे की ज्याला आज आपण गजापूरची घाटी आपण असं म्हणतो किंवा गजापूरची खिंड आपण त्याला म्हणतो, साधारणपणे अभ्यासकांचं असं एकमत आहे की आजची जी पावनखिंडची जी खिंड दाखवली जाते ही ते लोकेशन नसून जी मूळ लढाई आहे ह्या गजापूरच्या त्या खिंडीत म्हणजे विशाळगडच्या पायथ्याला झालेली आहे. आता याच्यावरनं खूप सारे वादविवाद उभे राहतात, त्याच्यावरनं एकमत होईल का नाही मला माहीत नाही आहे. पण साधारणपणे आपण जसं म्हणूयात की बांधलांची तक्रीर हे सुद्धा आपल्याकडे एक साधन आहे. जेदे करिणा म्हणजे शिवकाळातली ही साधनांची नावं मी घेतोय, या सगळ्यांचा विचार केला असताना आपल्याला कुठंही आजची जी पावनखिंड दाखवली जाते त्याला साधर्म्य असं कुठंही उल्लेख आपल्याला आढळत नाहीत. मग उंबरखिंड असेल, पावनखिंड असेल, असे वेगवेगळे बरेचसे लोकेशन्स आहेत. आणखीनही असे किल्ले आहेत की जे फक्त आपल्याला कागदपत्रातून दिसलेत बरं का, पण नेमका त्याचा ठाव ठिकाण आपल्याला अजून लागलेलं नाही आहे. येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जेव्हा आणखीन कागदपत्र उजेडात येतील तेव्हा मात्रच नक्की आपल्याला यातली क्लॅरिटी शोधता येईल असं मला वाटतं. आता किल्ले आणि त्यांची दुर्गव्यवस्था म्हणजे एकूणच किल्ले कसे म्हणजे बांधले जायचे, त्यांचे हिशोब, वरची लोक कोण कोण असायची किंवा एकूण ज्याला व्यवस्था किंवा मॅनेजमेंट आपण म्हणतो, तर त्याचे कुठे उल्लेख कागदपत्रांमध्ये सापडतात का, किंवा कुठला असा ग्रंथ, कुठला असं पुस्तक त्या काळामध्ये आहे का की ज्याचा रेफरन्स तू सांगू शकशील? बघा, शिवाजी महाराजांनी गड किल्ल्यांच्या बांधणीपासनं त्याच्या व्यवस्थेपासनं काय काय करावं याची एक SOPच तयार केली होती बरं का. मी ह्याला SOP का नाव देतोय, कारण आपल्याकडे त्याचा एक वेगळा ग्रंथच उपलब्ध आहे. या ग्रंथाचं नाव आहे आज्ञापत्र. शिवाजी महाराजांच्या अमात्य रामचंद्रपंत अमात्य, या रामचंद्रपंत अमात्यांनी पुढच्या काळामध्ये हा आज्ञापत्र नावाचा ग्रंथ लिहिला. या आज्ञापत्र ग्रंथामध्ये शिवाजी महाराजांनी राजनीती कशी केली, त्यांनी दुर्गांवरची व्यवस्था कशी ठेवली, याबद्दलची पूर्ण SOPच सगळी त्या म्हणजे आज्ञापत्रात आलेली आहे. त्याच्यामध्ये अगदी म्हणजे सुरुवातीचंच वाक्य आहे की राज्याचे सार ते दुर्ग, म्हणजे बघा हे राज्य कुणामुळे, तर हे दुर्गांमुळे, असं त्या दुर्गवर्गमध्ये तुम्हाला पहिलंच वाक्य सापडेल. फार विलक्षण गोष्टीत बरं काय आज्ञापत्रामध्ये की किल्ल्यांची व्यवस्था कशी राखावी, म्हणजे बांधणी तटबंदी कशी बांधून घ्यावी, गड किल्ल्यांवरती जवळचा दुर्ग का नसावा, गड किल्ल्यांवरती कोणत्या जातीचा कोणता माणूस ठेवावा, असं सगळं सभासद बकरीपासून असू द्या किंवा आज्ञापत्रामधनं असू द्यात, असं एक SOPच आपण म्हणूयात. शिवाजी महाराजांनी बघा गड किल्ल्यांच्या बांधणीसाठी आणि त्याच्या व्यवस्थेसाठी एक रिझर्व्ह फंड सुद्धा ठेवला होता. तर तो किती, तो 1,50,000 होऊन शिवाजी महाराजांनी रिझर्व्ह फंड हा किल्ल्यांसाठी ठेवलेला आहे. फार विलक्षण गोष्ट आहे बरं का, की आज बघा आपण एखाद्या आपलं भारताचं बजेट जेव्हा येतं तेव्हा बऱ्याचशा चर्चा होतात का नाही, पण शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यांच्या किल्ल्यांचं काय बजेट असावं, त्यांच्यावरती आक्रमण झाल्यानंतर त्याचा एक वेगळा रिझर्व्ह फंड काय असावा, याची सगळी तरतूद या शिवाजी महाराजांनी करून ठेवली. मग जसं ग्रंथाबद्दल बोलायचं झालं तर हा एक आज्ञापत्र नावाचा ग्रंथ आहे आपल्याकडे. सभासद बकरीतनं आपल्याला दुर्गांविषयी चर्चा दिसते, दुर्गांची व्यवस्था कशी राखावी, दुर्गांची काळजी कशी करावी, दुर्गांवरती किती माणसं ठेवावीत, दुर्गांचा मुख्य कोण, हवालदार ज्याला आपण म्हणतो, हा मुख्य अधिकाऱ्याची नेमकं काम काय, या सगळ्यांची SOP काय असावी, स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टीम काय त्यांची बाबा, तर ती सगळी तिथं त्या सगळ्या ग्रंथांमधून दिसते. पण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ह्या ग्रंथांव्यतिरिक्त सुद्धा असे काही ग्रंथ आहेत बरं का जे अजूनपर्यंत लोकांना फारसे माहीत नाही आहेत, पण ते दुर्गांनाच अनुसरून आहेत.
बरं ते शिवाजी महाराजांच्या गोष्टीशीच म्हणजे एकरूप असल्यामुळं म्हणजे त्याच शिवाजी महाराजांच्याच पराक्रमाचा उल्लेख आलाय. तर तो एक ग्रंथ म्हणजे प्रतापदुर्ग महात्म्य. म्हणजे शिवाजी महाराजांनी अफजल खानाला जसं मारलं त्या सगळ्याची कहाणी या प्रतापदुर्ग महात्म्यामध्ये आलेली आहे. बघा म्हणजे एखाद्या ग्रंथाचं नाव शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं नाव हे सुरुवात होतानाच प्रतापदुर्ग महात्म्य म्हणजे प्रतापगडचा तो सगळं महात्म्य आलेलं आहे. पुढच्या काळामध्ये मग परनाल पर्वत ग्रहणाख्यान नावाचा एक ग्रंथ आला आहे. जसं शिवाजी महाराजांनी पन्हाळा जेव्हा किल्ला घेतला तर त्याबद्दलची सगळी कहाणी आणि त्याच्यामध्ये फार विलक्षण गोष्ट आहे बरं का, की शिवाजी महाराजांची क्युरिओसिटी किती असते बघा, की शिवाजी महाराजांनी जेव्हा पन्हाळा घेतला म्हणजे कोंडाजी फर्जंद आणि काही मोजक्या सैन्यानिशी जेव्हा पन्हाळागड घेतात शिवाजी महाराज, तेव्हा या परनाल पर्वत ग्रहणाख्यांमध्ये फार एक इंटरेस्टिंग स्टोरी आली की शिवाजी महाराजांना जेव्हा कळालं की आता पन्हाळा आपल्याला मिळालाय, ताब्यात आलाय, तेव्हा ते रात्रीच्या वेळेस त्या पन्हाळ्याच्या पायथ्याशी पोहोचले. पन्हाळ्यावरती आले, अंधार झाला असल्यामुळं त्यांना मात्र पन्हाळा लवकरात लवकर पाहण्याची इच्छा झाली आणि त्यांनी मशालीच्या उजेडात हा संपूर्ण किल्ला पाहिला. किती म्हणजे किल्ला मला सकाळपर्यंत पण नाही पाहायचा, मला आता रात्री मशालीच्या उजेडात तुम्ही हा सगळा दुर्ग दाखवा. दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराजांनी काय केलं तर तिथं सोमेश्वर महादेवाचं मंदिर आहे. पन्हाळ्यावर तुम्ही आज गेला तर या सोमेश्वर महादेवाच्या मंदिरास तुम्ही 1,00,000 चाफ्याच्या फुलांचा अभिषेक करा अशी शिवाजी महाराजांनी तिथं तरतूद केली आहे. किती विलक्षण गोष्ट आहे. शिवाजी महाराजांचं गडकिल्ले असू द्यात, शिवाजी महाराजांची गडकिल्ल्यांवरची मंदिरं हा एक वेगळा संशोधनाचा अभ्यासाचा विषय असू शकतो. पण कागदपत्रातनं किती विशेष असे उल्लेख सापडतात. आज्ञापत्र असू द्या, प्रतापदुर्ग महात्म्य असू द्या, परनाल पर्वत ग्रहणाख्यान असू द्या, असे वेगवेगळे ग्रंथ आहेत. याशिवाय अनेक पत्रांमधनं तर फार सुंदर उल्लेख आपल्याला आढळतातच. आता परकीय प्रवासी आणि सह्याद्री हा विषय खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे तुझं पुस्तक आहे आता रिसेंटली त्याच्यावर आलं की छत्रपती शिवाजी महाराज आणि परकीयांच्या नजरेतनं त्यांचं संपूर्ण चरित्र. पण ह्या सगळ्या परकीय प्रवाशांनी एस्पेशली सह्याद्रीची काही वर्णनं केलेली आहेत का? अच्छा बघा की मी सुरुवातीलाच म्हणलं की सह्याद्री हा शब्द खरं तर मध्ययुगात वापरतच नव्हता. त्याच्यामुळं असं नाही आहे की सह्याद्रीबद्दल काही लिहिलंच नाही आहे. इथला साधारणपणे भूभाग परकीय किंवा मुघल या अनुषंगानं बघत होते की ही दख्खनची भूमी आहे. त्याच्यामुळे तुम्ही इंग्रजांचे सुद्धा शिवकाळातले किंवा शिवपूर्व काळातले जे उल्लेख पाहता ते डेक्कन म्हणून पाहता. या भूभागाकडे ते डेक्कन म्हणून पाहतात. म्हणजे संपूर्ण सह्याद्री नाही पण इथल्या भूभागाबद्दल. तर मग अगदी जुन्यातल्या जुन्या उल्लेख जरी शोधायचं म्हटलं तरी आपल्याला बरेचसे मॅप्स आपल्याला सापडतातच. पण त्याच्यामध्ये मला असं वाटतं की इब्न बतुता नावाचा प्रवासी तर आपण ऐकलंच आहे. इब्न बतुता आणि गाणं ते सगळं फेमसच आहे. तर हा इब्न बतुता देवगिरी किल्ल्याच्या आसपास आला होता आणि त्यांनी असं लिहिलं आहे की हा देवगिरीचा किल्ला मी पाहिला. हा इतका अभेद्य असा किल्ला आहे की म्हणजे हा किल्ला असून त्याच्या भोवती खंदक खोदलेला आहे आणि या खंदकामध्ये वेगळ्या प्रकारचं पाणी आहे असं तो सगळं लिहितो आणि इथं आसपास सगळी वस्ती आहे. थोडक्यात काय तर परकीयांच्या नजरेनं जेव्हा सह्याद्री पाहतो ना तेव्हा वेगळ्या गड किल्ल्यांचंच नाही तर इथल्या भूभागाचं, इथल्या जंगलाचं सुद्धा वर्णन आपल्याला सापडतं. कारण मग पुढच्या काळामध्ये विल्यम फिंच नावाचा एक अधिकारी आला होता. हा कधी आलाय तर शिवाजी महाराजांचा जन्म होण्याच्या साधारणपणे 20 वर्ष आधी आपण असं म्हणूयात 1610 साली आला हा विल्यम फिंच. हा खरं तर ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कुठं करायची म्हणून हा भारत फिरायला आला होता बरं का. ते खूप लोक किती हुशार आहेत बघा की आधी सर्वे करायला आले होते आणि त्या निमित्तानं त्याची खरं तर इथल्या भूभागाशी ओळख झाली आणि मग त्यांनी मग पुढं सुरतेला त्यांचं हेडक्वार्टर स्थापन केलं. पण हा जेव्हा विल्यम फिंच इथं आला आहे त्याने असं लिहिलं आहे की साल्लेर आणि मुल्लेर ही अतिशय म्हणजे संपन्न अशी शहर आहेत. म्हणजे आज बघा तुम्ही साल्लेर आणि मुल्लेर हे किल्ले पाहिले आणि त्याच्यावरती वस्ती पाहिली तर म्हणजे 1-2 दिवस तर पुरतच नाहीत. म्हणजे साल्लेर मुल्लेर कुठलाही किल्ला त्या बागलान खोऱ्यातला बघा तुम्ही. तर विल्यम फिंचने मात्र सह्याद्रीकडे बघताना त्यांनी असा दृष्टिकोन ठेवला की साल्लेर मुल्लेर ही अतिशय संपन्न अशी शहर आहेत. पुढच्या काळामध्ये अनेक प्रवासी येत गेले. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात तर अनेक प्रवासी येऊनच गेले. त्याच्यामध्ये जसा ॲबेकॅरे हा फ्रेंच प्रवासी आला होता. हा सुद्धा कोकणात उतरल्यानंतर देशावर आला. पुढच्या काळामध्ये थिवेनो नावाचा एक फ्रेंच प्रवासी आला होता बरं का. खरं तर बरेचसे फ्रेंच प्रवासी शिवाजी महाराजांच्या काळात आलेले दिसतात. हा थिवेनो जेव्हा आलाय तेव्हा हा गुजरातला उतरला आणि गुजरातवरून तो वेरूळला आला. आता वेरूळला येत असताना काय झालं की त्याच्याकडे कुठला दुभाषक त्याला सापडला नाही. त्याच्यामुळे तो एक कायम खंत व्यक्त करतो की वेरूळला आल्यानंतर मी फक्त आ वासून ते सगळं बघत होतो. इथल्या भव्यदिव्य मूर्त्या मी पाहत होतो. खरोखरच्या आकाराच्या हत्तीसारखं इथं म्हणजे मूर्ती करून ठेवली, त्याची सोंड तुटली आहे, असं सगळं बारीक सारीक वर्णन करतो. पण ह्या मूर्त्यांचं नेमकं मिनिंग काय आहे, ह्यांचा अर्थ काय आहे हे मला दुर्दैवाने कळू शकत नाही आहे. पण इथल्या प्रत्येक गोष्टीची त्यांनी वेरूळला तो आला त्याबद्दल त्यांनी सगळं लिहून ठेवले. या थिवेनोनं लिहून ठेवलेलं जे वेरूळचं वर्णन आहे ना ते सगळ्यात पहिलं वहिलं छापून आलेलं असं वर्णन आहे बरं का वेरूळचं. अतिशय विलक्षण अशा सगळ्या परकीयांच्या गोष्टी दिसतात. पण मला असं वाटतं की जेव्हा परकीय ह्या सह्याद्रीकडे बघतो ना तेव्हा कायमच
एक वेगळ्याच दृष्टिकोनातनं बघतो. कारण जेव्हा टॉमस निकल्स हा रायगडाकडे आला तेव्हा तो असं लिहितो की हा गड इतका अभेद्य आहे की शिवाजी महाराजांनी याचं बांधकाम करत असताना 24 फूट उंच भिंती केल्यात आणि त्या 60 फूट अशा लांब आहेत. बरं ही एकच अशी भिंत नाही आहे, याला पॅरल अशी दुसरी एक भिंत शिवाजी महाराजांनी बांधून त्याला डिफेन्सिव्ह प्रोटेक्शन सगळं देऊन ठेवलेलं आहे. म्हणजे आपण एकंदरच काय म्हणू. बरं अजून एक मला परकीय प्रवासी आठवला बरं का, त्याचं नाव आहे अफानासी निकितीन, रशियन प्रवासी बरं का. म्हणजे जसे आपण असं म्हणतो की पाश्चिमात्य ट्रॅव्हलर फक्त आले का, तर तसं नाही आहे. चीन असेल, ह्युएनसंग नावाचा एक चीनी प्रवासी आला होता 6व्या-7व्या शतकामध्ये. तसा अफानासी निकितीन जेव्हा आलाय त्याने आपल्या नाणेघाटचं म्हणजे पुण्याजवळचा जो नाणेघाट आहे या नाणेघाटचं वर्णन केलंय. ते इतके विलक्षण आहे. तो असं लिहितो की हा नाणेघाटचा जो रस्ता आहे, व्यापारी मार्ग आहे, हा इतका निमुळता आहे की जर का काही म्हणजे 2 लोक जर का पॅरल इथं चालू लागले तर इथं ट्रॅफिक जाम होऊन जाईल, असं तो सगळं लिहितो. बरं हे वर्णन किती मिळतं जुळतंय बघा ना पुढच्या काळामध्ये. कारण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक पोर्तुगीज प्रवासी नाही पण चरित्रकार म्हणूयात आपण, ज्याने शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिलं. शिवाजी महाराजांचं पोर्तुगीज चरित्र एका माणसाने लिहिलं आहे, त्याचं नाव आहे कॉस्मी द गार्ड. याने सुद्धा नाणेघाटचं वर्णन केले बरं का. म्हणजे शिवाजी महाराजांनी जेव्हा जुन्नरची पेठ लुटली तेव्हा शिवाजी महाराजांचं सैन्य हे कल्याणच्या वगैरे दिशेनं आलं आणि ते जेव्हा नाणेघाट चढू लागलं तेव्हा पुन्हा एकदा ट्रॅफिक जाम झाला. खालनं येणारं शिवाजी महाराजांचं सगळं सैन्य आणि वरून येणाऱ्या तिथल्या नागरिकांचं सगळे नागरिक हे एकमेकांच्या अंगावरती पाय देऊन जाऊ लागले. म्हणजे बघा अफानासी निकितीन जसं लिहितो की हा किती निमुळता मार्ग आहे नाणेघाटचा, तसंच काही वर्णन या कॉस्मी द गार्डने सुद्धा केलेलं आहे. त्याच्यामुळे या परकीयांनी खूप विलक्षण गोष्टी लिहिल्यात. ॲबे कॅरेनं जसं म्हणलं की शिवाजी महाराजांनी तर इथले नकाशेच काढून घेतलेत, खूप विलक्षण आहेत. म्हणजे फक्त सह्याद्रीच नाही तर शिवाजी महाराजांच्या बाबतीत तर या लोकांनी कायमच म्हणजे इंग्रजांच्या पत्रात तर असा उल्लेख आहे की म्हणजे शिवाजी महाराज नाही पण शिवाजी हॅज आर्ट ऑफ फोर्टिफिकेशन. म्हणजे शिवाजी महाराजांना गड किल्ले कसे बांधावे ज्याची कला अवगत आहे असंच कायम म्हणलेलं आहे. इंग्रजांची पत्र फार विलक्षण आहेत यामधली. अगदी मग पुढच्या काळामध्ये म्हणूयात की अनेक प्रवासी येतच गेले. यांनी शिवाजी महाराज आणि सह्याद्री आणि इथला भूभाग, इथली जंगलं असतील, नद्या असतील, गडकिल्ले असतील, इथला भूभाग असेल, इथले व्यापारी मार्ग असतील, याबद्दलचे बरंच विस्तृत लिखाण करून ठेवलंय. पण मगाशी आपण बोलत असताना तू कळसुबाई शिखराचा उल्लेख एका प्रवाशाने म्हणजे परकीय प्रवाशाने केल्याचा तू आहे ना. तर तो काय नक्की. आता बघा आपल्याला कायमच असं होतं ना की आजच्या काळामध्ये आपण एखाद्या ठिकाणी फिरायला जातो तर आपण एखादा व्लॉग बघतो. आता व्लॉगची दुनिया आहे ना साधारणपणे. काही वर्षांपूर्वी ब्लॉग आपण लिहित असायचो आणि ब्लॉग वाचून सुद्धा अनेक लोक आपलं तर काळतोच होता की आपण ब्लॉग वाचून एखादा किल्ला जायचो आणि भटकून यायचो. त्या ब्लॉगमधून आपल्याला कळायचं की जायचा मार्ग कुठला आहे, इथं काय काय मला पाहायला मिळालं. तर मला असं वाटतं की सह्याद्रीचा पहिला ब्लॉग कुणी लिहिला असेल ना तर त्याचं नाव आहे फ्रान्सिस गेल. हा फ्रान्सिस गेल इंग्रज माणूस आहे आणि हा जेव्हा सह्याद्रीत आला किंवा आपण महाराष्ट्रात आला असं म्हणूयात, हा कधी आला आहे तर 1878 साली. म्हणजे मराठी शाहीचा अंत झालेला आहे 1818 साली. याच्यानंतर इथल्या किल्ल्यांवरती जाण्याला कुणाला मुभाच नव्हती बरं का. म्हणजे 1818 ते 1883 महाराष्ट्रातल्या कुठल्याच किल्ल्यांवरती जाण्याची मुभाच नव्हती ठेवलेली या इंग्रजांनी. इथला सगळा प्रदेश काबीज केला होता. त्यांचं असं होतं इन्सिक्युरिटी की जर का इथले सगळे काय म्हणू आपण जे महापुरुष आहेत किंवा जे उठाव करतात आहेत ही सगळी मंडळी इंग्रजांना त्रास देऊन म्हणजे आपल्याला त्रास देऊन किल्ल्यांवरती त्यांचा आडोसा घेतात. तर तो आडोसाच घेऊ नये म्हणून मग काय झालं की त्या काळामध्ये इंग्रजांनी इथल्या गडकिल्ल्यांवरती जाण्यालाच बंदी केली. इथले अनेक गडकिल्ले पाडले सुद्धा बरं का. त्याचे विस्तृत रिपोर्ट सुद्धा आहेत आपल्याकडं, ब्रिग्स वगैरे यांचे. तर फ्रान्सिस गेल नावाचा अधिकारी जो आला होता किंवा हा जो माणूस आला होता याने मात्र एक विशेष परवानगी काढली होती. आणि जरी हे गडकिल्ल्यांवरती जाण्याला बंदी होती तरी त्यांनी जो परवाना काढला होता त्याच्यामार्फत तो आला आणि तो सुरुवातीला कळसुबाई या ठिकाणी आला. कळसुबाईला आल्यानंतर तो इतकं सुंदर वर्णन करतो या कळसुबाईचं की मी रात्रीच हा गड चढायला म्हणजे हा डोंगर चढायला गेलो आणि मला माहिती आहे की हे सर्वोच्च शिखर आहे आणि या कळसुबाईच्या शिखरावरती पोहोचल्या शिडीचा पण उल्लेख केला बरं का त्यांनी. त्या कळसुबाईच्या शिडी त्यावेळी वेळाला होता 1878 साली त्यांनी शिडीचा उल्लेख केलाय. तर त्या शिडी सोडून मी तिथं गेलो. आता सूर्योदयाची वेळ आली होती आणि इथले सगळे अंजनेरीचा पर्वत मला दिसतो, इथं त्र्यंबकची रांग दिसते मला, असं सगळं त्यांनी ते विस्तृत वर्णन केलंय. माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर असा सूर्योदय मी पाहिलाय तो कळसुबाईवर पाहिला असं तो फ्रान्सिस गेल लिहितो. मग हा फ्रान्सिस गेल फक्त कळसुबाईच पाहिला असं नाहीये. त्यानंतर तो पुढं सिंहगडला आला. सिंहगड पाहिला त्यांनी. सिंहगडचं त्याने विस्तृत वर्णन केलंय. तो पुढं पुरंदरला गेला, तोरणा गेला, राजगड गेला. या सगळ्या किल्ल्यांची विस्तृत वर्णनं तिथला ब्लॉगच त्यांनी सगळं लिहून ठेवला की इथं मला काय काय दिसलं. बरं तो जेव्हा तोरण्यावर येतो ना
तेव्हा मात्र त्यांनी फार सुंदर वाक्य लिहिलंय की तोरण्यावरनं जे मला गडकिल्ल्यांची रांग दिसते, शिवाजी महाराजांच्या डोक्यावर एखादा मुकुट घातला, त्या मुकुटांच्या मण्यांसारखी ही सगळी माळ दिसते, असं त्यांनी सुंदर वर्णन केलेलं आहे. त्याच्या या ब्लॉगमध्ये त्यांनी सुरुवातीला पहिल्या ओळीतच शिवाजी महाराजांचा गडपुरुष म्हणजे मॅन ऑफ फोर्ट असं त्यांनी उल्लेख केलेला आहे. याच्यावरनं या इंग्रजांना अगदी सुरुवातीच्या काळापासूनच शिवाजी महाराज हे कोण आहेत, गडपुरुष आहेत असं त्यांनी एक ओळख समीकरण हे त्यांनाही माहिती होतं. अगदी त्यांना समीकरण त्यांना माहितीच होतं. शिवाजी महाराजांचं छोटेखानी चरित्र सुद्धा त्यामध्ये आलेलं आहे की जसं तो तोरण्याची स्टोरी लिहितो किंवा राजगडाची स्टोरी लिहितो, तेव्हा शिवाजी महाराजांनी या किल्ल्यांवरती काय काय केलं असं साधारणपणे लिहिलेलं आहे. मग हे कुठं प्रकाशित झालं तर एक गुडवर्ड्स नावाचं एक मॅगझिन होतं त्या काळामध्ये. तर ह्या मॅगझिनमध्ये 1878 साली या फ्रान्सिस गेलचा हा सगळा ब्लॉग, हा फक्त ब्लॉग नाही आहे तर यामध्ये कळसुबाई असेल, सिंहगड असेल, तोरणा असेल, राजगड असेल, रायगड असेल, या सगळ्या किल्ल्यांची तिथल्या सगळ्या वास्तूंची स्केचेस सुद्धा त्यांनी सगळी काढून ठेवली आहेत. आणि मला असं वाटतं की मी जसं म्हणालो की सगळ्यात पहिला ब्लॉगर तो फ्रान्सिस गेल म्हणून आपल्याला सांगता येतो. कारण पुढच्या काळात बघा ना, आपल्याला सर्वांनाच माहीत असेल की रायगडाकडं आपण जेव्हा बघतो तर रायगडाचा सगळ्यात शेवटचा म्हणजे त्यावेळेसचा शेवटचा लेटेस्ट उल्लेख म्हणून आपण जेम्स डग्लसचं नाव घेतो. कारण हा जेम्स डग्लस जसा आला तेव्हा त्यांनी तसं लिहिलं की शिवाजी महाराजांच्या समाधीची इथं दुरावस्था झाली आणि मग पुढे ते सगळं प्रकरण आपल्याला माहिती आहे की त्यासाठी एक फंड तयार केला गेला आणि मग शिवाजी महाराजांची समाधी बांधून काढण्यात आली. पण ह्या जेम्स डग्लसच्या आधीसुद्धा 5 वर्ष आधी हा फ्रान्सिस गेल येऊन गेला होता आणि त्याने अगदी कळसुबाईपासून आपले सगळे गडकिल्ले फिरून. किती विलक्षण आहे की आज जी लोक कळसुबाईला जात असतील त्यांना कदाचित मला असं वाटतं 90% लोकांना हे माहितीच नसेल की एका इंग्रजाने कळसुबाईचं वर्णन इतकं सुंदर करून ठेवलंय. आपण आता पॉडकास्टच्या शेवटाकडे येऊया आणि शेवटचा प्रश्न असा आहे की तुझा आवडता किल्ला कुठला? बघा, मराठ्यांचा इतिहास अभ्यासकांना असा प्रश्न विचारला की काय मग सगळ्यांना असं वाटतं की रायगड हा किल्ला तितका महत्त्वाचा आहे आणि तो नक्कीच म्हणजे तो महत्त्वाचा किल्ला आहेच. आणि मी तर परकीय प्रवाशांच्या नजरेतून जेव्हा इतिहासाकडे बघतो मराठ्यांच्या, तेव्हा तर रायगडाचे प्रचंड उल्लेख मिळतात. पण तरीसुद्धा मला स्वतःला आवडणारा दुर्ग म्हणजे विजयदुर्ग. त्याची कारणंही वेगळी आहेत तशी. आणि कारण सह्याद्रीतले दुर्ग आणि कोकणातले दुर्ग हा दोन्ही स्वतंत्र विषय असले तरीसुद्धा ते शिवाजी महाराजांशी निगडीत आहेत. आणि मी जसं म्हणलं मगाशीच की शिवाजी महाराज असे एकमेव व्यक्ती असतील की ज्यांनी म्हणजे डोंगरांमध्ये सुद्धा किल्ले बांधलेत आणि कोकणात सुद्धा किल्ले बांधलेत, असे ते एकमेव व्यक्ती असावेत असं मला वाटतं. पण त्यातही विजयदुर्ग इतका महत्त्वाचा काय आहे आणि तो स्ट्रॅटेजिकली सुद्धा त्याचं लोकेशन जर का तुम्ही पाहिलं तर त्या खाडीवर बांधलेला किल्ला आहे. मिश्रदुर्ग आहे, म्हणजे तो अर्धा बघा तुम्ही समुद्रात आहे आणि अर्धा जमिनीवर आहे. आणि त्याचं लोकेशन आणि मराठा आरमाराचं जे पूर्ण एकंदर धुरा आहे ती खऱ्या अर्थाने या किल्ल्याने सांभाळली. म्हणून विजयदुर्ग हा कायमच माझ्या जवळचा किल्ला आहे. आणि जेव्हा जेव्हा या किल्ल्यावरती जातो तेव्हा इतकं रमायला होतं. तिथले सगळे बुरुज पाहून सुद्धा, तिथले म्हणजे घडीचं बांधकाम जेव्हा आपण म्हणूया लेड बांधकाम, म्हणजे एक तटबंदी त्याला दुसरी तटबंदी आणि मग पुन्हा बांधकाम आहे, असं ते किती स्ट्रॅटेजिकली किती डिफेन्सिव्ह आर्किटेक्चर ते सगळं केलेलं आहे. मधल्या काळामध्ये तर तिथल्या पाण्यातल्या भिंतीवरनं सुद्धा बऱ्याचशा चर्चा झाल्या होत्या की ती खरंच मानवनिर्मित अशी भिंत आहे का. तर त्याच्याबद्दल एकमत झालं का नाही मला माहीत नाही, पण तरीसुद्धा हा कायमच भावणारा असा किल्ला आहे. विजयदुर्गचं एक खासियत अशी आहे की हा विजयदुर्ग हा फक्त मराठ्यांसाठी महत्त्वाचा किल्ला असं नाही आहे, हा जगभरासाठी महत्त्वाचा असा किल्ला आहे. कारण या विजयदुर्गावरती आपल्या पिरियडिक टेबलमधला 2 नंबरचा धातू हेलियम, या हेलियमचा शोध या विजयदुर्गावर लागला आहे. हे अनेकांना माहीत नसेल बरं का. पण झालं असं होतं की 1868 साली एक जोसेफ लॉकियर नावाचा इथं शास्त्रज्ञ आला आणि तेव्हा खरं तर सूर्यग्रहण सुरू होतं, खग्रास सूर्यग्रहण सुरू होतं आणि त्याने त्याची उपकरणं काही आणली होती बरं का, स्पेक्ट्रम सगळी शोधण्यासाठी. आणि स्पेक्ट्रमचे कलर्स त्यातनं बाइंड होतात आणि याच्यातनं त्याला ती एक पिवळी शलाका त्यातनं वेगळी दिसली, जी इतर जे वातावरणामध्ये सगळे वायू असतात त्याच्यातनं जे स्पेक्ट्रम तयार होतो त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळा स्पेक्ट्रम याला त्या ठिकाणी दिसला या लॉकियरला. आणि 1868 साली त्यांनी पहिल्यांदा या हेलियमचा शोध लावला आणि त्यांनी तो पुढं सबमिट केला. त्यातनं मग विजयदुर्गाचं बघा कसं महत्त्व आहे. आजही तुम्ही विजयदुर्गाला गेला तर तिथे तुम्हाला ती साहेबाची जागा ती दाखवली जाते. त्या साहेबाची जागा म्हणजे ही या जोसेफ लॉकियरची जागा आहे. तर असं सगळं एक म्हणजे फक्त जगासाठी म्हणजे आपल्या मराठ्यांसाठीच नाही तर अख्ख्या जगासाठी सुद्धा महत्त्वाचाच असा किल्ला आहे असं म्हणू शकतो. त्याच्यामुळे विजयदुर्ग कायमच आठवणीत राहतो. रोहित, आज तू या पॉडकास्टमध्ये आलास आणि मुख्य म्हणजे परकीयांच्या किंवा कागदपत्रातनं उलगडणारा सह्याद्री हा खरं तर विषय म्हणजे काही जणांसाठी तो क्लिष्ट वाटू शकतो की कागदपत्र एवढी चाळावी लागतील त्यासाठी किंवा कागदपत्रात येणारे उल्लेख इंटरप्रेट कसे करायचे याबद्दल. पण अत्यंत सुंदर आणि अत्यंत सहज अशा पद्धतीने तू हा विषय इथे उलगडलास. आता जाता आता शेवटचा प्रश्न मी मागाच्या प्रश्नाला म्हटलो होतो पण आता न राहून विचारतोय, पुढचं पुस्तक कुठलं? आता
खरं तर परकीय काय झालं आहे की समीकरण असं झालं आहे की मी ज्या ज्या ठिकाणी बोलायला जातो त्या त्या ठिकाणी मला परकीयांच्याच दृष्टिकोनातून आम्हाला शिवाजी महाराज किंवा मराठ्यांचा इतिहास सांग असं सांगितलं जातं. तेव्हा एक वेगळं प्रेशरसुद्धा असतं बरं का, की आपण आता पुढं काय करायचं. तर इतिहासाच्या बाबतीत तितकं सोपं नाही बरं का. म्हणजे पुढचं पुस्तक कुठलं ही प्रक्रिया तितकी इमिजिएट अशी प्रक्रिया नाही आहे. त्याच्यामध्ये प्रचंड अभ्यास करावा लागतो. त्या अभ्यासाचं पडताळणी करून घ्यावी लागते की ही गोष्ट आधी कुठं प्रकाशित नाही आहे ना. तर रिसेंटलीच अशी काही कागदपत्रं माझ्या पाहण्यात आली आहेत की जी खरंच अप्रकाशित आहेत. अगदी त्याच्यामध्ये मग मराठ्यांच्या किल्ल्यांचे नकाशे असतील, मराठ्यांच्या किल्ल्यांची वर्णनं असतील, मराठ्यांचा इतिहास असेल, अशी बरीचशी अप्रकाशित कागदपत्रं मी गोळा करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि हळूहळू त्याची एक दिशा मला सापडली आता आणि वेळ लागेल त्या गोष्टीला, पण नक्कीच परकीयांच्या दृष्टीतून आणखीन काहीतरी व्हॉल्यूम 2 तुम्हाला पाहायला मिळू शकतो असं मी नक्कीच म्हणू शकतो. ग्रेट. थँक्यू रोहित, आज तू इथे आलास आणि खूप सुंदर पद्धतीने हा सगळा इतिहास उलगडून दाखवलास. त्याबद्दल तुझे परत एकदा मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. आभार.